DSPचा गौरव दाखवतो, मीटिंग घेतो, सगळं करतो. आता ऐन वेळेला आपण निवडणूक ज्यावेळेस पाठीमाग का पडतो याला एक महत्त्वाचं कारण आहे. कारण जिल्हाध्यक्ष असो, विधानसभा अध्यक्ष असो किंवा प्रभारी असो, ज्यावेळेस विधानसभेचे किंवा लोकसभेचे ज्यावेळेस उमेदवार ज्यावेळेस भरले जातात त्यावेळेस त्यांनी हे काम करायला पाहिजे, अगोदर त्या उमेदवाराचं नाव काय आहे काय नाही हे आपल्या पदाधिकाऱ्यांना कळवणं फार महत्त्वाचं आहे आणि जरुरी आहे. कसं झालं, आम्हाला हातगावला मिटिंगला याच्यावरच त्या दिवशी मिटिंग मी हजर होतो आणि पत्नी वगैरे होती. त्या दिवशी उमेदवाराचं नाव जाहीर होणारं माहिती होतं म्हणून सगळेजण तिथे मिटिंगला आले. मिटिंगला उमेदवाराचं नाव तर जाहीर झालंच नाही. पण ज्या दिवशी उमेदवाराचा फॉर्म भरला त्या दिवशी सुद्धा आम्हाला कळलं नाही की उमेदवार कोण आहे. नंतर काय झालं, सरळ व्हॉट्सअपवर मॅसेज आला की लोकसभा प्रभारी म्हणून एकाचं नाव टाकलं आणि त्यानं लोकांना प्रमाणपत्र द्यायला सुरुवात केली की हा लोकसभेचा महासचिव आहे. त्यानं कुणाला विचारलं काय नाही. हे जे भानगडी होतात या भानगडीमुळे पदाधिकाऱ्याला काही कळत नाही. पदाधिकाऱ्यांना न कळल्यामुळे पदाधिकारी या निवडणुकीमध्ये कसा भाग घ्यावा काय घ्यावा त्याला काही कळतच नाही. आता काही लोक काय म्हणतात की बा तुम्ही उमेदवारावर अवलंबून आहात. उमेदवारावर आम्ही अवलंबून नाही, मात्र उमेदवार काय करतोय त्याची बाजू काय काय नाही हे आम्हाला सांगण्यासाठी ती स्पष्ट कळायला पाहिजे ना. डाकोरे साहेब आहेत, आता डाकोरे साहेब आमच्या हिंगोली मतदारसंघातून आहे. फक्त मला डाकोरे साहेब नावच माहिती, फक्त डाकोरे साहेबाचा व्यवसाय काय आहे, त्यांनी समाजासाठी आपण काय काय योगदान केले हे आम्हाला कुणाला सांगता आलं पाहिजे की मतदारांना सांगता आलं पाहिजे. काही लोक म्हणतात की तुम्ही उमेदवाराच्या पैशामुळे थांबायले का. ते उमेदवाराच्या पैशामुळे नाही आहे, त्या उमेदवाराची जे वागणं आहे, त्यांचा जो व्यवसाय आहे किंवा त्यांनी समाजाला काही योगदान दिले, त्यांना पक्षांचे तिकीट दिले, कुठल्या योगदानामुळे दिले काय दिले याची पूर्ण माहिती जर प्रत्येक कार्यकर्त्याला पदाधिकाऱ्यांना जर समजली तर ती मतदारापर्यंत आम्हाला पोहोचत आहे. आणि मतदारापर्यंत पोहोचल्यानंतर एक मतदार दुसऱ्या मतदाराचं बाबाला याला असं सांगितलं आपण की मतदान केलं पाहिजे. तसं आमच्या इथं काहीच झालं नाही. कारण मी उमेदवाराला 5 वेळेस फोन झाला, त्याचा फोन तर रिसिव्ह झालाच, त्याने रिसिव्ह केलाच नाही. आता आमच्या विधानसभा अध्यक्षाला विचारलं, विधानसभा अध्यक्ष आणि दोघं तिघं माणसं त्यांना भेटू लागले